आणि जिकडून तिकडून ओबीसी मध्ये घुसण्याची स्पर्धा सुरू झाली होती, त्यावेळेस सर्व पक्षाच्या पलीकडे जाऊन 2 लाख लोकांचा मोर्चा जालन्यामध्ये माझ्या नेतृत्वात निघाला आणि खऱ्या अर्थानं ओबीसीची चळवळ मी मंत्री असताना सुरू केली. मग बाकीचे आले, त्याला स्वरूप वेगळं वेगळं देण्याचं काम केलं. मी मंत्री झाल्यानंतर महाज्योतीची कागदावर असलेली महाज्योती प्रत्यक्षात आणून नागपूरमध्ये ते कार्यालय सुरू करायचं काम त्यावेळेस मी केलं. मी त्यावेळेस म्हणालो होतो मंत्री पद महत्वाचं नाही, माझ्या ओबीसी बांधवाचे हक्क महत्वाचे आहेत. हे मंत्री पदाची झूल बाजूला करेल पण ओबीसी साठी लढेल. माझं जरा भाषण युट्यूब वरचे करा, मग म्हणा की मी काय केलं आहे. ते जे 36 वसतिगृह मंजूर केलेले होते पण सुरू झालेले नव्हते, ते 36 वसतिगृह 72 करण्याचं काम मी मंत्री असताना केलं. माझ्या मच्छीमार समाजातला ढिवर समाज जो असतो मच्छीमार, या विदर्भातल्या वैनगंगेच्या काटा विस्तीर्ण स्वरूपामध्ये मोठ्या संख्येने तो राहतो, त्यांच्यासाठी कुठलीही योजना नव्हती. ती योजना पहिल्यांदा मंत्री झाल्यानंतर एका 10x10च्या खोलीमध्ये हा ओबीसीचा आमचा हा उपेक्षित माणूस, गरीब माणूस, 2-2 कुटुंब 10x10च्या खोलीमध्ये पाहिले. मधामध्ये गोंडपाटाचं पार्टिशन करून 2 कुटुंब कसे राहत असतील याची कल्पना जर आपण केली तर आपल्याला कळेल की ओबीसी बांधवाच्या व्यथा काय आहे, त्याचे दुःख काय आहे, मायक्रो ओबीसी आज कसा जगतोय आणि सर्व ओबीसी बांधवांची काय परिस्थिती आहे. म्हणून त्यावेळेस पाहिल्यानंतर ही योजना आणून मच्छीमार समाजाला मी मंत्री असताना 18,000 घरकुल मंजूर करून दिले आणि विदर्भातल्या जवळपास पूर्ण घरकुलांचा ओबीसी आणि मच्छीमार समाजासाठी ती योजना यशवंतराव चव्हाण नावाची योजना. म्हणून मला माहित आहे ओबीसीच्या वेदना. त्या यवतमाळचं इथे नाही, तुम्हाला सांगतो कोणी वाशिम मधून जर आले असतील तर यवतमाळवरचे आले, काय त्या पाड्यावरची अवस्था आहे आमच्या ओबीसी. तो धनगर समाज असेल, बंजारा समाज, फिरताना दुःख वाटत. शाळेंचा पत्ता नाही, त्यांची काय पिळवणूक आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील बंजारा समाजाच्या लहान पोरींना पावडर आणि तिला त्या सौंदर्याची वस्तू छोट्या मोठ्या देऊन लहान मुलींना गर्भवती करण्याचं काम पाड्यावरचं मोठं प्रकरण तुमच्या पुढे उघडकीस आलं. काय वेदना आहे. कुठलं गोलाम समाजाच्या किती वेदना. मी पाहिलंय त्या पायावरच्या पोरांच्या डोक्याला 8-8 दिवस कंगवा फिरत नाही. आणि हा आमचा जरांगे म्हणतोय आमचे लेकर. बाबा आम्हाला विरोध नाही आहे रे तुझा जरांगे पाटील, तुमचे सर्व आहे, आमचे कोण आहे. तो एक बावनकुळे झाले, तेवढेच पोहोचले तिथपर्यंत कसं तरी करून. त्यांनाही बाहेर केलं होतं टीमच्या मधामध्ये, पण घुसले. शांत राहिले म्हणून जमलं त्यांचं. ते जर शांत नाही राहिले असते तर ते कुठे राहिले असते पत्ता लागला नसता. हुशार निघाले थोडेसे. आमच्यामध्ये आहेत काही जण शिकलं पाहिजेत. त्या कळपात जाऊन 3%च्या 5%च्या मुठभर लोकांच्या कळपात जाऊन शिकलं पाहिजे. ते थोडे शिकलेत म्हणून वाचले. आता प्रश्न असा येतो कोण आहे आमचं सरकारनं. ज्या वेळेस सगळी परिस्थिती पाहताय तुम्ही सगळे ओबीसी बांधव आहात. अण्णासाहेब पाटील महामंडळाला तुम्ही 12,000 कोटी रुपये दिले. दादा आज नाहीये, अजित दादा ते मंत्री होते, ते वित्त मंत्री होते. दर महिन्यातून मराठा समाजाच्या उपसमितीची बैठक होते. गेल्या 2 वर्षात सातत्यानं बैठका झाल्या. पाहिजे ते पैसे दिले गेले. मराठा समाजाच्या पोरांच्या कर्जासाठी 12,500 कोटी रुपये कर्ज रूपाने वाटले गेले अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून. आणि त्यांना द्यायला विरोध आहे. जरांगे पाटील तुम्हाला सांगतो तुम्ही तिजोरी उठून द्या, त्या लाडला घेऊन जा, त्या विखे पाटलांना घेऊन जा, जेवढा लुटता येईल तेवढा लुटा. आमचा तुम्हाला विरोध नाही, पण 52
ओबीसी असताना आमच्या पोरांसाठी 500 कोटी, आणि आमचा हा फडणवीसजी सांगतो माझा डीएनए ओबीसी आहे. खरंच डीएनए ओबीसी असेल फडणवीस साहेब, तुम्ही त्यांना 12,500 कोटी दिले. अरे आमच्या वाट्याचा 52% धरून आमच्या पोरांना नोकरी मिळत नाही, किंवा रोजगारासाठी 25,000 कोटी दिले असते तर तुमचा आम्ही जाहीर सत्कार केला असता आणि खरंच तुमच्यामध्ये काहीतरी ओबीसीचे गुण आहेत आम्ही समजलं असतं. ते दिले नाही. तुम्हाला माहित आहे 5 स्टार पुण्यामध्ये महा सारथीची इमारत झाली, 5 स्टार टोले जंग, आणि इकडे महाज्योतीची किरायाच्या घरात हे सुरू आहे. 700 कोटी रुपये खर्च करून इमारत बांधल्या गेली, अद्ययावत सुविधा. सारथीची इमारत पुण्यात, 300 कोटीची इमारत नाशिक मध्ये, आणि ओबीसीला घंटा वाजवायला होता आम्हाला मंदिरात येऊन. वाजवा रे वाजवा, घंटा वाजवत बसा, यासाठी ओबीसीचा वापर. तुम्ही आम्हाला काय दिलं याचा हिशोब मागण्यासाठी यात्रा आहे. तरी आहे जनगणनेसाठी, पण याचा सुद्धा हिशोब मागण्यासाठी यात्रा. अरे वाचले ना तुम्ही, बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा महापुरुष जन्माला आला नसता आणि ते संविधानामध्ये तुमच्यासाठी तरतूद केली नसती 340 या कलमानुसार, तर तुम्हाला कोण विचारलं असतं? तुम्ही गेलेच होते वाहून. देवा धर्माच्या नावाने तुमचा वापर मुठभर लोक करत आहेत. ते तुमच्या रक्षणासाठी करत नाही, तर ते स्वतःच्या रक्षणासाठी या देशातील ओबीसीचा वापर करताय. म्हणून तुम्हाला विनंती आहे, अरे दान पेटीत आता दान टाकू नका. वाटल्या द्यायचं सगळे भक्ती उपाडून आली असेल तर चेक न द्या, पण दान पेटी टाकू नका. सोना टाकाल गेला छोड, चांदी आहे दिलेली. यांना जर त्या देवाची भीती वाटली असती, त्या देवाची भीती त्या मंदिरात असणाऱ्या मंदिराच्या ट्रस्टला, मंदिराच्या पुजाऱ्यांना वाटली असती, तर चोरी झाली असती का? झाली असती का? त्यांना भीती वाटत नाही आणि तुम्हाला भीती वाटते देवाची, कारण तुमच्या मनामध्ये देवाच्या नावाची भीती तयार केली. डर के मारे मंदिर में, डर के मारे मंदिर में जाओ मत, श्रद्धा से मंदिर में जाओ. डर के मारो जाओगे तो लुटेरे तुमको लूटने वाले लोग वहां बैठे हैं, तुमको लूटने के लिए तैयार है. आणि म्हणून तुम्हाला जर लुटणारी आहे, तुमच्या भीती पुढे लुटणारी आहे, तुम्हाला भीती दाखवून लुटणारे आहे, असं नाही केला तर तसं होत. आणि तो पंडित दर्शन करता करता हात पसरवतो मंदिरात, आणि तोच तुमच्याकडे भीक मागतो आणि तुम्ही देवाकडे भीक मागायला चालले. काय भेटणार तुम्हाला? आणि हळूच 500ची नोट दिली तर लपून कमरेने असा गुंडाळतो, पत्ता लागू देत नाही, गपचूप मध्ये गुंडाळून मारून देते 500ची नोट, खचकन मारते कमरेने. ही श्रद्धा खिलवाड आमच्याशी, भावनेशी आम्हाला. प्रत्येक मंदिरात चोरी होतात, प्रत्येक मंदिरात. काल पाहिलं आम्ही, कालच्या ठिकाणी कालच बातमी 18 कोटीची एका मंदिरात लूट, म्हणजे एकही मंदिर सोडत नाही. मंदिर यांना लुटण्यासाठी आणि आमच्या भावनेशी खेळण्यासाठी. म्हणून तुम्हाला सांगतोय मी, काल परवा एक बातमी तुमच्या सोशल मीडियावर आता झळकेल. 2 लाख कोटीचे मालक झाले, आसाराम पासून तर राम रहीम बागेश्वर पर्यंत. किती? 2 लाख कोटीचे. जर 2 लाख कोटीचे मालक हे होत असतील, हा पैसा कोणाचा आहे? अरे कोणीही, हे मुठभर आहेत ना उच्चवर्णीय, हे पैसे कधीच दान देत नाही. दान देतो आमचा माणूस, उपाशी राहील पण मंदिरात दान टाकेल, कारण श्रद्धा आहे, भक्ती आहे म्हणून. अरे ईश्वराची भक्ती आणि श्रद्धा ज्याच्या त्याच्या प्रत्येप्रमाणे आहे, पण आजकाल त्याच्या नावाने जो चाललाय खेळ करू नका. काल पाहिलं 2 कोटी रुपयाची जागा तिथीलच मंदिरातील अयोध्येच्या
लोकांनी घेतली आणि तीच जागा 18 कोटी रुपयांनी विकली. कुठे आहे रे बाबा माझ्या देवा प्रभू रामचंद्र? कुठे आहेस? कुठे आहे माझ्या बजरंगबली? का नाही फोडत यांचे तोंड? हळूच मार एकदा आपण दात पूर्ण पाडून टाक. हे खायच्या लायकीचे राहिले नाही पाहिजे परिस्थिती आहे. म्हणून माझ्या बहुजन समाजातील लोकांना सांगतोय, ओबीसी बांधवांना, बहुजन समाजाला सांगतो, तुमच्या हक्काचं मारलं जातं, तुमचा हक्क मारला जातो. का घाबरता ते जात नाही जनगणनेसाठी? राहुल गांधींनी दबाव टाकला, आवाज केला, देशभरातील ओबीसी संघटनांनी आवाज उठवला. राहुलजींच्या यात्रेच्या दरम्यान अनेक ओबीसी बांधव भेटले की आमच्यावर काय अन्याय होतात. राहुलजींना कळलं, ते समजलं आणि त्यांनी सांगितलं नाही, जात न्याय जनगणना मी फिरलो आहे देश, ओबीसीची काय परिस्थिती आहे, काय व्यथा आहे समजून पाहिली, म्हणून मी ओबीसीच्या जात न्याय जनगणनेला मागणी मी करतोय. म्हणून त्यांनी ती आवाज उठवला आणि नरेंद्र मोदी सरकारला झुकावलं. पार्लमेंट मध्ये फ्लोअरवर मोदी साहेबांनी सांगितलं, मैं जात न्याय जनगणना करूंगा. नमस्कार जुमलेश्वर, पुन्हा नवीन जुमला. आरोप करायचं नाही, जे आहे जे सत्य आहे ते बोलतो आम्ही. त्या जुमलेश्वर महाराजांनी सांगितलं करेंगे. पहिला टप्पा आला, काहीच पत्ता नाही. पहिल्या टप्प्यात जात न्याय जनगणनेचा कालमच नाही. दुसऱ्या टप्प्याचा राजपत्र घोषित झाला, त्याच्यामध्ये उल्लेख नाही. मग काय चाललं आमच्यासाठी? का घाबरतात? कारण ओबीसीची खरी संख्या 1931 मध्ये 52% लक्षात आली होती. त्यावेळेस सेन्सस झाला होता, इंग्रजांनी केला. म्हणून 27% आरक्षणाची तरतूद 50% आम्हाला मिळाली. ते मंडलमुळे मिळाली, मंडलमुळे. कारण संविधानातील तरतुदी मंडलच्या शिफारसीला लागू झाल्या, पण मंडल आयोगाला शिफारसी लागू होत असताना बाबासाहेबांनी 340व्या कलमामध्ये तुमची सोय केली, म्हणून मंडल आयोगाची शिफारस लागू झाली, हे विसरू नका. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, त्यानंतर 27% आरक्षण मिळालं. काय झालंय, काय अन्याय होत आहे? जरा भाऊ अभिजित भाऊ, 2014ला सरकार बदललं. तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, शिकले आहात. 14ला सरकार बदललं आणि सरकारमध्ये बसलेल्या आमच्या मूळच्या नेत्यांनी, महाराष्ट्राचे नेते झाले, ते बसून दूध काढत होते ना, गाईचं दूध काय दोत होते. त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा होत्या आमच्या, कारण मातीतला माणूस आहे, इथे काही मालगुजारी होती त्यांची, ते फिरत होते. फडणवीस साहेबांना वाटलं की मुख्यमंत्री काय केलं त्यांनी. सरकार आल्याबरोबर जो ओपन टू ऑल ओपन होता, ओपन टू ऑल ओपन म्हणजे काय? नोकऱ्यामध्ये ओपन मध्ये सर्व कॅटेगरीतल्या लोकांचं मेरिट मध्ये जे आहे त्यांचं ओपन मध्ये सिलेक्शन, आणि उरलेल्या लोकांचं रिझर्वेशन मध्ये सिलेक्शन, मेरिट नुसार असा जी आर होता, अशीच मागणी होती, असाच निर्णय होता अनेक वर्षापासून. म्हणजे ओपन ओबीसीच्या पोरांना 140 मार्क्स असतील आणि ओपनच्या पोराला 90 असेल, तर पहिले ओबीसीच्या मुलाचं मेरिट नुसार सिलेक्शन ओपन मध्ये व्हायचं, बरोबर. पण तो जी आर बनवला गेला, त्यामुळे काय केलं, ओपन टू ओनली ओपन, म्हणजे 90% वाला ओपन असेल तर त्या ओपन मध्ये सिलेक्शन, आणि 140 वाला असेल तर तो कॅटेगरी मध्ये सिलेक्शन, एससीचा असू दे, एसटीचा असू दे, ओबीसीचा असू दे. त्या जी आर विरुद्ध कोण लढले? विजय वडेट्टीवार लढला आणि तो जी आर रद्द करायला लावला. हा इतिहास आहे, कोणी बोलत नव्हते. कोणाला सांगताय ओबीसी म्हणून तुम्ही? वडेट्टीवार का पाहिजे म्हणून? अनिल राव, मी लढलोय. हमको आम्ही आमदारकी आम्हाला नाही महत्वाची. तुम्ही जागृत झाले ना, देश तुमच्या ताब्यात येईल, तुम्ही मालक बनणार आहात. नाही तर गुलाम होऊन मराल, गुलाम होऊन उद्याचे गुलाम जगणार आहात तुम्ही. काय कोणी सांगावं देशभक्ती, कोणी सांगावं स्वातंत्र्य, कोणी सांगावं आमची देशभक्ती तपासावी?
काल परवापर्यंत इंग्रजाचे पाय चाटणारे, देश स्वातंत्र्य होऊ नये म्हणून लढणारी, ते आम्हाला देशभक्ती सांगतायत. अरे या देशाचा खरा मालक ओबीसी आहे, बहुजन आहे, एससी आहे, एसटी आहे. तुम्ही आम्हाला शिकवणार तुमची आयडियोलॉजी, पण तुम्हाला गहाण ठेवलाय ना तुमची बुद्धी. कारण काय केलं, जरा बंच ऑफ थॉट वाचा, मनुस्मृती वाचा. तुमची कुठे कुठे आहात, कुठे जाणार आहात तुम्ही. आज जे चाललंय तुम्हाला गृहीत धरून चाललेला आहे, तुम्हाला गृहीत धरून चाललेला आहे. आणि म्हणून तुम्ही गृहीत होऊ नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एकेकाने जरा 10-10, 20-20 घरामध्ये जाऊ द्या. हे सांगा की बाबा प्रवचनामध्ये पैसे कमवण्याचे धंदे, ते प्रवचन आहे ना, तुम्ही जाता आणि तो सांगताय बागेश्वर. काल परवा मी पाहिलं, किती बुद्धिविचे दिवाळे आमचे डॉक्टर मोहन भागवत, ते तिथं रमून आले जंजी बरोबर भाषण करताना. काय बोलावं, तर जळगाव मध्ये 1931 मध्ये काँग्रेसचं संमेलन झालं. तिथे 86 फूट झेंडा फडकवला, झेंडा मनामध्ये अडकला, तर मग एक मार्ग झाला चढला आणि तो झेंडा काढला आणि म्हणून झेंडा वर गेला. मोहन भागवत सांगतो. आता तिथे नेहरू गेलेच नाही. 1931 मध्ये काँग्रेसचं संमेलनच झालं नाही. नाही ना, ते संघी होते म्हणून, संघाशी संबंधित होते म्हणून त्यांचा सत्कार केला नाही. आता तिथे सत्कार कसं करणार, नेहरू गेलेच नाही जळगाव मध्ये. नेहरूजींचा कधी कार्यक्रम आपला काँग्रेसचा संमेलनच झाला नाही. असे खोटं बोलून, दिशाभूल करून आपले फसवणूक करतात. आणि आरोप, हा देश केवळ त्यांना माहित आहे मंदिर मस्जिद के नाम से लोग वोट देते, मुस्लिम हिंदू मुस्लिमच्या नावाने मत देतील, भारत पाकिस्तानच्या नावाने मत घेतील, पण तुमच्या हक्कासाठी ते कधीच बोलणार नाही. कारण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. काय सांगावं या गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये, कुठला अभ्यासक्रम आणावा, ज्योतिष्य शास्त्राचा. गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये ज्योतिष्य शास्त्र, हात पा पोट भरा. हे जर होईल तर कंगाल व्हाल तुम्ही. म्हणजे घाला धोतर, घाला, लावा ठिकाण, घरोघरी फिरा. तुझ्या मागे शनी लागलाय, तुझ्या मागे राहू लागला. चंद्राची कृपा आहे. मोठा बोमला कसा फिरा, दारोदार मागा फीट, मग यांना समाधान. हे करायसाठी आहात तुम्ही. अरे आहोत राजकारणात, मिळाली ताकद. त्या गावचा आहे ना, खेड्यातला, माझा बाप सरपंच होता. बाप गेला लहान असताना, लढत आलो ना, भीती राहिली नाही. खरं म्हणजे बाप गेलाय, कोणी नव्हते आम्हाला सांगायचं, दुःख नसते. गाव सोडावं लागलं, पण जिथे गेलो तिथे लढत राहिलो. मी विद्रोही आहे. तुम्ही जर दंगलखार असाल तर उद्याच्या इतिहासामध्ये विजय वडेट्टीवारचं नाव विद्रोही दिलं. काही म्हणतात वडेट्टीवार येथे जाईल तेथे जाईल. अरे अजून किती बोलू, भीती वाटली का ना, जोडून टाकतात. हा इथे जाईल ना तिथे जाईल. अरे सीधी गोष्ट आहे भाई. त्या भारताच्या 13वा खेळाडू होण्यापेक्षा 12वाही नाही, भारताच्या टीमचा सरपुदे साहेब नेपाळचा कॅप्टन होणं परवडत नाही का? म्हणजे इथे बसून पाणी वाटा 12वा खेळाडू भारताच्या टीम मध्ये सामील होऊन क्रिकेटच्या, त्यापेक्षा नेपाळचा झाला होऊ ना आम्ही कॅप्टन, नेपाळचा उपकॅप्टन होऊ, पण राहू इथेच ना. नाही पाहिजे तुमची सत्ता आम्हाला. सत्तेचा हरवण्याची ताकद आमच्यात आहे. आणि जर तुम्ही जागे झालात, पद नाही, पद मिळेल नाही मिळेल. 14 पासूनचा संघर्ष आम्ही पाहतो. 14 पासून सत्ता गेल्यावर 2 वेळा तर मोदी साहेबांची सभा झाली लंब करायसाठी. आम्हाला लाट आली तरी उसरली नाही, कारण आम्ही लढणारी माणसं आहोत आणि बहुजनांच्या हक्कासाठी लढत राहणं हे आमच्या रक्तात आहे, खून आहे. यासाठी तुम्हाला विश्वास देण्यासाठी ही यात्रा काढली आमच्या हात तरुणांनी. हा उमेश नावाचा तो लढतोय माझ्या बरोबर. मी पूर्ण ताकदीनिशी त्याच्या पाठीमागे आहे आणि दाखवलाय ओबीसी काय करू शकतो.
नागपूरचा मोर्चा झाला, अनेकांची प्राणटोली झाली, घाबरले होते. पण आमचा ओबीसी कॉन्स्टंट राहत नाही. त्यांना जर बागेश्वर बाबाचा आला तर तो तिथे जास्त धावते. तो बागेश्वर, तो रामदेव, तो योगा करा करा म्हणता म्हणता धंदा आपण सुरू केला, 1 लाख कोटीचा मालक झाला. लोकांना कसं समजलं नाही हा एक डोळा मारून बोलताय म्हणून? एवढी अक्कल पाहिजे ना की हा एक डोळा झाकून बोलताय, एवढं कसं समजलं नाही तुम्हाला सांगा तुम्ही? आणि तो 35 रुपयाने डिझेल मिळेगा म्हणे. असं वाटतंय त्याला डिझेल मागवून भरून पाठवलं पाहिजे टँकी फुल करून, 35 लिटरचा कसा भेटते म्हणून. अशी लोक आली. जेवढे मधमाशा नाही तेवढा हा सहज विकते, जेवढे गायी नाही तेवढा तूप विकते. अशी लोक आणून बसवले त्यावेळेस आमच्या बोकांनीवर आणि हे प्रचार करत होते. बहुजनांचं नुकसान तिथे झालं, तिथे झालं. तुमचं नुकसान तिथे झालं. उद्या आरक्षण राहील की नाही ही भीती आता निर्माण व्हायला लागली. कारण तुम्हाला धार्मिक बंधनात बांधलं जात आहे. त्या बंधनात तुम्हाला यासाठी बांधलं जात आहे की उद्याचा हा बहुजन समाज, ओबीसी समाज या बंधनात आला नाही, तो बंधनातून मुक्त झाला तर आम्हाला उद्या बंधनात बांधल्याशिवाय राहणार नाही ही भीती त्यांच्या डोक्यात आहे. म्हणून तुम्हाला बंधनात बांधलं जात आहे. आणि सगळ्या ठिकाणी ते चाललंय. पाहतो काय विचित्र वाटतं. सगळं देश उद्ध्वस्त झालेला आहे. फार काय सांगावं, 2 तास सांगू शकेल मी माझं, पण मला चंदनशी विषयीचं भाषण ऐकायचं. लंगरगार त्यांचं ऐकायचं नाही हो. कोणाला काय म्हणतात ते माना. पण तुम्हाला एक सांगतो, शेवटचं ओबीसीच्या माझ्या बांधवांना सांगतो, तुम्ही काय करायचं, कुठे जात असाल जा. तुमची श्रद्धा आहे, भक्ती आहे, तिथे काही कोणाचं बंधन नाही. आहे ज्या जन्मात आलो, ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माच्या चालीरीती आपण पाळल्या पाहिजे. पण तिकडे वाहून जाऊ नका, वाहून जाऊ नका. मी पाहिलंय नागपूरच्या महापौराला दिवाळीच्या दिवशी मटण खाताना मी पाहिलंय हॉटेलमध्ये. मी स्वतः पाहिलं. तुम्ही दिवे लावत होता. माझ्या घरी लक्ष्मी आली पाहिजे, लक्ष्मीचा वास व्हावा, धनाचा वर्षाव व्हावा म्हणून उपवास करा आणि दिवे लावा. आणि तो मटण खात बसला. त्याला माहित होतं खाईल मटण तर देव भेटन. त्याला माहित होतं, तुम्हाला माहित नाही. मी पाहिलं स्वतः. कोण देवावर कशी श्रद्धा. म्हणून म्हणतो तुकडोजी महाराजांनी सांगितलं, हे मानवतेचे महापुजारीच होते आमचे तुकडोजी महाराज. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटे. देव बाजारचा भाजीपाला देव खायला हे सांगता. तुला असं केल्यानं स्वर्गात जाशील. अरे गेला होतास का तू? वापस येऊन सांगतायस. तो गेलाच नाही आणि आम्हाला स्वर्ग सांगतो. पण तो मेलाच नाही, नरकातही नाही गेला ना वरतही नाही गेला, तरी आमच्या लोकांना भीती दाखवते. म्हणून म्हणतो देवाची आरती करा, देव ठेवा. आणि सगळ्यात मोठा देव कोणता आहे? बहुजनांनो सांगतो, देव कुणाला माना? ज्या आईच्या उदरातून जन्म घेतो, जो पाप पोचतो, त्यापेक्षा मोठा देव जगात कोणीच नाही. माय बाबा खरा देव, माय बाबा खरा देव. सगळे बांधून ठेवले. कुठे कुठे RSS घुसली, पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारात घुसली. मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या दारात पोचले. हे कोण होते? ज्या छत्रपती शिवरायांचा इतिहास काय, 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं. कुठल्याच पुस्तकात नाही. हिंदवी स्वराज्याचे होते, स्वराज्याचे निरीक्षक होते. स्वराज्य, स्वतःच राज्य व्हावं, परक्याच्या आक्रमणापासून आम्ही राहावं. अरे जर आम्ही एवढेच ज्ञानी होतो, हा देश 300 वर्ष गुलामगिरीत का जगला? कुणाचं वर्चस्व होतं त्यावेळेस? तुमचं नव्हतं, तुम्ही गुलामच होता. पण तुम्हाला फसवलं जात आहे, तुम्हाला लुटलं जात आहे. आणि म्हणून खरं तर बंधन आहेत, त्यांचंही भाषण ऐकायचं आहे. पण एक सांगतो, जाती न्याय जनगणना झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, तरच तुमच्या अधिकाराचं मिळेल. तुमचा वाटा तुम्हाला मिळाला पाहिजे. तुमच्या हक्काप्रमाणे, तुमच्या लोकसंख्येप्रमाणे तुम्हाला मिळालं पाहिजे. आज देश लुटला जात आहे, ते थांबलं पाहिजे. यासाठी आमच्या सगळ्या सहकार्याने जे 7 दिवस कष्ट करून, मेहनत करून, गावोगाव फिरून तुम्हाला जागृत करण्याचं काम केलं, त्याच्या समारोपाला आज आपण सगळेजण आलात. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या भाषणाला विराम देतो. नमस्कार. जय हिंद, जय भीम, जय सेवा. सलाम वालेकुम, राम राम.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.